नमस्कार, सिंपल रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण कोबी पालकची भाजी करणार आहोत। त्यासाठी काय काय साहित्य घेतले ते बघूया। 1 वाटी कोबी घेतलेला आहे। कोबी स्लायसरने कापून घेतलेला आहे। अशा प्रकारे स्लायसरवर उभा कापून घेतलेला आहे। कोबी कापल्यानंतर स्वच्छ धुवून निथळून घेतलेला आहे। 1 वाटी पालक घेतलेला आहे। 10 ते 15 पालकाची पानं स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे। छोटी अर्धी वाटी कोथिंबीर घेतलेली आहे। कोथिंबीर स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे। 1 मीडियम आकाराचा कांदा उभा कापून घेतलेला आहे। त्याचे असे पातळ स्लाइस करून घेतलेले आहेत। छोटी 1 वाटी चण्याच्या डाळीचे पीठ घेतलेले आहे। हे पीठ आपण आवश्यकतेनुसार वापरणार आहोत। 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे। कॉर्नफ्लॉवरमुळे भजी छान कुरकुरीत होतात। जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही तांदळाचे पीठही वापरू शकता। भजीसाठी पीठ भिजवायला घेऊया। बाउल घेतला आहे। बाउलमध्ये कोबी टाकते। कांदा टाकूया। पालक टाकूया। कोथिंबीर टाकूया। आलं लसूण आणि हिरवी मिरची याची पेस्ट घेतलेली आहे। याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, 5 लसणाच्या पाकळ्या आणि छोटासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे। मिक्सरमध्ये सर्व बारीक वाटून घेतले आहे। ही पेस्ट टाकूया आपण। छोटा अर्धा चमचा ओवा घेतला आहे। ओवा हातावर क्रश करून टाकूया, म्हणजे ओव्याचा स्वाद छान लागतो। ओव्यामुळे भज्यांना चव छान येते। काय काय मसाले टाकायचे ते बघूया। 2 चिमूट हिंग आहे। 2 चिमूट हळद आहे। पाव चमचा लाल मिरची पावडर आहे। पाव चमचा बेडगी मिरचीची पावडर आहे, याच्यामुळे रंग छान येतो। पाव चमचा धणा पावडर आहे। हे सर्व मसाले आपण याच्यात टाकूया। सर्व साहित्य मिक्स करून घेऊया। आपण याच्यामध्ये हिरवी मिरची वाटून टाकलेली आहे, त्यामुळे लाल तिखट तुम्ही तुमच्या अंदाजाने घ्या। सर्व साहित्य छान मिक्स झालंय। याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकते। 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले, त्याच्यामुळे भजी छान कुरकुरीत होतात। चण्याच्या डाळीचे पीठ घेतले। 2 चमचे चण्याच्या डाळीचे पीठ टाकूया। सर्व मिक्स करून घेऊया। याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर 2 चमचेच टाकायचे आहे। आवश्यकतेनुसार आपण चण्याच्या डाळीचे पीठ टाकायचे आहे। सर्व मिक्स करून घेऊया। पिठाला अजून बाइंडिंग आलेलं नाहीये। आपण 2 चमचे चण्याच्या डाळीचे पीठ टाकूया। 2 चमचे चण्याच्या डाळीचे पीठ टाकते। चवीनुसार मीठ टाकूया। पीठ छान भिजवलं गेलंय। गॅसवर कढईमध्ये तेल तापत ठेवलंय। याच्यामध्ये 2 चिमूट सोडा टाकते। सोड्याच्या ऐवजी तुम्ही 1 चमचा गरम तेल टाकू शकता। सर्व मिक्स करून घेऊया। गॅसवर कढईमध्ये तेल तापत ठेवलंय। तेल गरम झालं की आपण भजी तळून घेऊया। तेल गरम झालंय, याच्यासाठी तेल मध्यम तापून घ्यायचंय। भजी टाकूया। लहान मोठी तुम्हाला पाहिजे त्या आकाराची तुम्ही भजी टाकू शकता। गॅस मीडियम केलाय। मीडियम गॅसवर भजी तळून घ्यायची आहे। भजी लालसर दिसायला लागली आहे, उलटून घेऊया। उलट पालट करून सर्व बाजूने एकसारखी तळून घ्यायची आहे। गॅस जास्त मोठा ठेवायचा नाही, नाहीतर भजी वरतून लाल होतात आणि आतून कच्ची राहतात। भजी छान कुरकुरीत झाली आहे। आता ही भजी आपण काढून घेऊया। निथळून घेऊया। छान झाली आपली कोबी पालकची भजी। अशाच पद्धतीने उरलेली भजी मी तळून घेते। आपली कोबी पालक भजी तयार झालेली आहे। टेक्स्चर बघूया। छान कुरकुरीत झाली आहे, आतून छान शिजली आहे। छान झाली आहे आपली भजी। ही भजी आपण जेवताना करू शकतो, नाश्त्याला घेऊ शकतो, चहा बरोबर खाऊ शकतो, डब्यामध्ये देऊ शकतो। भजी हा सर्वांच्या आवडीचा प्रकार आहे। झटपट होणारी आहे, घरगुती साहित्यातून होणारी आहे। पालकाची भाजी मुलं आवडीने खात नाही, परंतु अशा प्रकारची भजी सर्वजण आवडीने खातात। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।